PYQच्या बेसवर आपली अभ्यासाची दिशा आपण या व्हिडिओच्या मार्फत ठरवत आहोत. आत्तापर्यंतचे तिसरा व्हिडिओ पूर्ण झालेले आहेत. आता हा 4थ्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे. म्हणजे PYQला देखील रोज 15 ते 20 मिनिटाचे व्हिडिओ बनवून देखील कव्हर होत नाहीत. त्या अनुषंगाने आता ह्या 4थ्या क्रमांकाचा व्हिडिओ आपण बनवत आहोत. मग बघा, मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 नावाच्या गुंतवणूकदार शिखर परिषदेचे दुसरे पर्व महाराष्ट्रात कोणत्या वर्षी सुरू झाले? 2020. MIDCच्या परीक्षेसाठी देखील प्रश्न आलेला होता. आणि एक लक्षात ठेवा, अशा प्रकारे ज्यावेळेस एखादी बातमी येत असते गुंतवणुकी संदर्भात, आता हायकोर्टच्या परीक्षेचा जर विचार केला, 2025ला परीक्षा झाली असली तरी 2020 म्हणजे ही करंट अफेअर्स 2020चं असलं तरी एक वाक्य सांगतो मी, आजच्या चालू घडामोडी हा उद्याचा अभ्यासक्रम असतो. ओके, त्यामुळे मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0ची कोणत्या वर्षी सुरुवात झाली ही एक स्कीम झाली, जेणेकरून आता तुम्हाला काय पुढे अभ्यास करायचा तर येणाऱ्या काळात किंवा सध्या असलेल्या स्कीम्स भले 5-6 वर्षातल्या असतील, जसं स्वच्छ भारत अभियान आहे, ओके, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा आहे, पंचायत राज अभियान आता खूप चर्चेत आहे, तशा सगळ्या योजनेचे थोडंफार स्टार्टिंग इयर आणि काय उद्देश आहे एवढं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. महाराष्ट्रातील कोणत्या सरकारी उपक्रमाचा उद्देश जलसंधारण आणि शाश्वत सिंचन पद्धतीद्वारे कृषी उत्पादकता आणि ग्रामीण उपजीविका सुधारणे हा आहे? तर जलयुक्त शिवार अभियान. ओके, ही योजना तुम्हाला माहिती आहे, बऱ्यापैकी खेडेगावात ही राबवण्यात आलेली होती. 2014मध्ये भारतासह झालेल्या अल नजाह या संयुक्त लष्करी सरावात कोणत्या देशाने भाग घेतला? तर ओमान. ओके, आता मात्र ही प्रश्न नाही येणार. आता 2025 किंवा 2026 यावर्षी जर कुठले लष्करी सराव झाले तर त्याचं मात्र डिटेलिंग तुमच्या नोट्समध्ये पाहिजे. उत्सर्जन कमी करण्यासाठी कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये कोणते उत्प्रेरक वापरले जाते? तर प्लॅटिनियम, पॅलेडियम आणि रोडियम. हे एक लक्षात ठेवा, सायन्सचा पार्ट आहे. ऑक्टोबर 2024मध्ये कोणत्या वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्यासाठी भारताने लेटर ऑफ इंटेंट हे सादर केलेलं आहे? तर अहमदाबाद या ठिकाणी, 2036. आणि विचार कुठं घ्यायचं विचारलं तर अहमदाबादला. पुढे बघा, राष्ट्रीय अंतराळ आयोगाने मंजूर केलेल्या ल्युपेक्स या चंद्र प्रकल्पावर कोणत्या 2 अंतराळ संस्था सहयोग करत आहेत? तर इस्रो आणि जाक्सा. ओके, ISDARPG इंडिया कॉन्फरन्स 2025ची थीम काय होती? नेक्स्ट जनरेशन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स एम्पॉवरिंग सिटिझन्स रिचिंग द लास्ट माईल. आता ॲक्च्युली हे प्रश्न अवघड लेवलला धरून चला, आलं उत्तर ठीक, नाही आलं नाही आलं, टेन्शन घ्यायचं नाही. निगेटिव्ह मार्क असेल तर सोडवायचं नाही, आणि जर विदाऊट निगेटिव्ह असेल, निगेटिव्ह मार्किंग नसेल तर प्रश्नातील एका पर्यायाला मात्र टिक करायचं. परंतु जी थीम विचारलेली आहे ती कोणत्याशी कशाशी निगडीत आहे? IS. ओके, मग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हा शब्द येतो, तर त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह शब्दाच्या बेसवर तुम्ही ती थीम निवडला पाहिजे होती. हे काही ट्रिक्स आहेत. पुढे आहे, जमीन आणि पाण्याच्या भिन्न उष्णतेचा भारतातील मान्सूनवर कसा परिणाम होतो? यामुळे मान्सूनचे वारे उलट वाहतात. ओके, पर्याय पाहून उत्तर निवडणं गरजेचं आहे. टू द पॉईंट आपण ते दिलेलं आहे. भारतीय संविधानातील खालील राज्य धोरणाचे निर्देशक तत्व म्हणजे मार्गदर्शक तत्व थोडक्यात विचारात घ्या. काय म्हणले? भारतीय संविधानाच्या 42व्या घटनादुरुस्तीने 1976 साली झालेली 42वी घटनादुरुस्ती, जी परत एकदा रिपीटेड प्रश्न म्हणून तुम्ही गृहीत धरू शकता. दुरुस्ती अधिनियमाद्वारे खालीलपैकी किंवा यापैकी DPSP भारतीय संविधानात समाविष्ट केले गेले. तर कोणते मूलभूत कर्तव्य समाविष्ट केले गेलेले आहेत ते बघा. राज्य सरकार गरिबांना मोफत कायदेशीर मदत देणार, उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग, पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करण्यासाठी राज्याला निर्देश. तर हे तिन्ही केलेलं आहे. कुठल्याही स्टेट बोर्डचं पुस्तक वाचल्यानंतर ओके, तिथं कुठंतरी 10-11 मूलभूत कर्तव्य ते पुस्तकात दिलेले आहेत. तर 11 मूलभूत कर्तव्य ओव्हरलुक करायचं आहे. एकदा वाचल्यानंतर ते तुमच्या लक्षात राहील, आणि म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने जे आगामी प्रश्न आहेत ते तुम्हाला सोडवता येतील. पुढे, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेतील जागांचे वाटप करण्याबाबत माहिती आहे? तर ही 4थी अनुसूची. ओके, पॉलिटीमध्ये अनुसूची आणि ती तरतूद काय हे तुम्हाला लक्षात ठेवणं एक आवश्यक असून तोंडपाठ केलं तरी चालतंय. ओके, भारतीय संविधानाच्या भाग 6 मधील कोणते अनुच्छेद हे राज्य कार्यकारिणीशी संबंधित आहेत? तर अनुच्छेद 153 ते 167. मूलभूत अधिकार कोणत्या भागामध्ये आहेत? 3ऱ्या. मार्गदर्शक तत्वे 4थ्या. ओके, नागरिकत्व 2ऱ्या. ओके, 20 ऑगस्ट 1917 रोजी वेडरबर्नने स्वागत केलेल्या ब्रिटिश उद्घोषणेचे महत्त्व काय आहे?
तर स्वराज्याची ध्येय म्हणून घोषणा. निलगिरी, अण्णामलाई आणि पलानी टेकड्यामधील वनांना डॅश डॅश म्हणून ओळखले जाते, तर शोला म्हणून ओळखले जाते. हा प्रश्न आला आहे परंतु खूप कमी वेळेस आलेला आहे. 2025मध्ये चित्रपट निर्माते शेखर कपूर आणि यांना त्यांच्या कलेतील योगदानाबाबत खालीलपैकी कोणता नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला? पद्मभूषण. 2026चे सगळे पद्म पुरस्कार जे आहेत ते तुम्हाला ओव्हरलुक करायच्या, परीक्षेच्या पूर्वी अभ्यास करून जायचा. हे एकदा वारंवार सांगतोय, भले यो अथवा न यो, परंतु तुम्हाला याची यादी बनवून ठेवायची आहे. राज्य काय क्षेत्र आहे हे ठेवायचं आहे. ओके, पुन्हा एकदा आग्रह आहे किंवा कंपल्सरी अभ्यास करायचा मुद्दा आहे हे सांगतोय तुम्हाला. त्यानंतर मानवी शरीरात स्नायूंच्या आकुंचनासाठी खालीलपैकी कोणती प्रथिने प्रामुख्याने जबाबदार असतात? आता इथे एक राहिलेलं आहे माझ्याकडून, ठीक आहे. त्यापैकी एक घ्या, मायोसिन. दादाभाई नौरोजींनी भारतीय हितांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी 1867मध्ये लंडन येथे कोणती संघटना स्थापन केली होती? ईस्ट इंडिया असोसिएशन. हे रिपीटेड प्रश्न आहे बरं का, इतर परीक्षेचा विचार करता. त्यानंतर ग्रेट इंडियन प्लेन्स खालीलपैकी कोणत्या राज्यांना व्यापतात? तर उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब आणि हरियाणा या राज्यांना ते व्यापत असतात. पांडुरंग महादेव बापट यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर काय म्हणले बघा, 15 ऑगस्ट 1947 रोजी पांडुरंग महादेव बापट यांना पहिल्यांदाच पुणे शहरावर भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान मिळाला. त्यानंतर 1921मध्ये मुळशी सत्याग्रहादरम्यान शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा दिल्याने बापट यांना सेनापती ही पदवी मिळाली. तर हे दोन्ही विधान जे आहेत ते बरोबर आहेत. पुढे महाराष्ट्रात विशेषतः दुष्काळग्रस्त भागात पाणी वाचवण्यासाठी आणि पीक उत्पादन सुधारण्यासाठी खालीलपैकी कोणती आधुनिक सिंचन पद्धती वापरली जाते? तर ठिबक सिंचन पद्धती ती वापरली जाते. त्यानंतर आधुनिक मराठीचे जनक आणि पश्चिम भारतातील पुनर्जागरणाचे प्रणेते कोणाला मानले जाते? तर बाळ गंगाधर शास्त्री यांना मानले जाते. खालील विधाने घ्या. ही पश्चिमेकडे वाहणारी महत्त्वाची नदी आहे. ही नदी मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुलताई येथून उगम पावते. त्यानंतर तिच्या खोऱ्याचा जवळजवळ 3/4 भाग महाराष्ट्रात आहे. ती तापी नदी. ओके, म्हणजे प्रश्न विचारायचा ट्रेंड काय, तापी म्हणजे माहिती देणार आणि कोणती नदी आहे असं. आत्तापर्यंत अशा प्रकारचं काही नद्यांच्या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर ते काय म्हणले, दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे दिल्लीजवळील सोहाना एलिव्हेटेड कॉरिडॉरला महाराष्ट्रातील जवाहरलाल नेहरू बंदराशी जोडते. त्यानंतर या एक्सप्रेसवेची अर्ध्याहून अधिक लांबी महाराष्ट्रातूनच जाते. ॲक्च्युली दिल्लीहून मुंबईला येणार म्हणजे अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रातून कसं काय पॉसिबल आहे? त्यानंतर बघा, जायचं जर म्हणलं तर ते खूप राज्यातून जाते ना, मग त्यामुळे हे विधान साहजिकच चुकीचं आहे आणि विधान एक बरोबर आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात विशेषतः विशेष आर्थिक क्षेत्रांना त्यांना सेज इंग्रजी शब्द वापरला जातो, ते एक लक्षात ठेवा. सेज आलेलंच आहे. अंमलबजावणीचा कसा वाटा आहे? तर अनुकूल धोरणाद्वारे निर्यातीला चालना दिली आहे. स्पेशल इकॉनॉमिक झोन असं इंग्रजीमध्ये ओळखलं जातं त्याला. त्यानंतर आहे फेब्रुवारी 2025मध्ये म्हणजे सायक्लोन सरावाचे तिसरे पर्व कोठे आयोजित करण्यात आले होते? महाजन फील्ड फायरिंग रेंज, राजस्थान या ठिकाणी. त्यानंतर आपल्या देवळाली येथे देखील काही जे आहेत लष्करी सराव आयोजित केले जातात. म्हणजे देवळाली कुठं आहे? अहिल्यानगर. ओके. जानेवारी 2025मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने स्पॅडेक्स मोहिमेचे प्रक्षेपण करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपग्रह प्रक्षेपण वाहनाचा वापर केला? तर PSLV C-60चा वापर केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जानेवारी 2025मध्ये जम्मू काश्मीर आणि लडाखची कहाणी सादर करण्याचा प्रयत्न करणारे जम्मू काश्मीर अँड लडाख थ्रू द एजेस हे पुस्तक खालीलपैकी कोणी प्रकाशित केले? तर अमित शाह यांनी प्रकाशित केलेलं आहे. वर्ष 2025मध्ये प्रकाशित झालेल्या सोर्स कोड या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बिल गेट्स. 18वे प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन 2025 कोठे आयोजित करण्यात आले? भुवनेश्वर या ठिकाणी. आणि ज्यावेळेस प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो ना किंवा संमेलन होत असतं त्यावेळेस मात्र असा प्रश्न 101% आलेले आहेत त्या पुढच्या परीक्षेसाठी. खालीलपैकी काय हंगुल या लुप्तप्राय हरण प्रजातीच्या संरक्षणासाठी प्रसिद्ध आहे?
दाचिगम राष्ट्रीय उद्यान. खालीलपैकी कोणती प्रजाती पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ आहे? तर निलगिरी तहर. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या भारतीय राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात तुरळक होती? तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये. पुढे भारतीय संसदेतील अंदाज समितीच्या संदर्भात दिलेल्या विधानापैकी कोणते विधान किंवा कोणती विधाने योग्य आहेत? तर अंदाज समिती ही लोकसभा आणि राज्यसभेतील 30 सदस्यांची संसदीय समिती आहे. या समितीच्या अध्यक्षाची नियुक्ती सभापती त्यांच्या सदस्यांमधून करतात. या समितीचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा सरकार विसर्जित होईपर्यंत असते. तर एक विधान चूक आहे आणि तिसरं विधान देखील चूक आहे. ओके. अंदाज समितीला केवळ लोकसभेतील सदस्य असतात. पुढे खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राष्ट्रीय महत्त्वाच्या कलादृश्य किंवा ऐतिहासिकदृष्ट्या कुतूहलविषयक असलेले प्रत्येक स्मारक किंवा स्थान किंवा वस्तू यांचे लूटमार, विद्रुपीकरण, नाश इत्यादीपासून संरक्षण करणे राज्यावर बंधनकारक आहे? तर ते काय? अनुच्छेद 49. भारतीय संविधानातील राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वाबाबत म्हणजे मार्गदर्शक तत्वाबाबत दिलेल्या विधानापैकी कोणती विधाने योग्य आहेत? तर ते बघा. भारतीय संविधानातील अनुच्छेद 48 राज्याला गायी आणि वासरे आणि इतर दुभत्या आणि जुंपडीची गुरांच्या कत्तलीवर बंदी घालण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश देते. आता अनुच्छेद 52 बघू. अनुच्छेद 52 राज्याला राज्याच्या सार्वजनिक सेवांमध्ये न्यायपालिकेला कार्यकारी मंडळापासून वेगळे करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश देते. आता अनुच्छेद 50 काय आहे ते बघा. राज्याला कामाच्या न्याय आणि मानवी परिस्थिती आणि मातृत्व मदत सुनिश्चित करण्यासाठी तरतुदी करण्याचे निर्देश देते. आता आपल्याला प्रश्न विचारला आहे नेमकं कोणते विधान योग्य आहे? तर केवळ विधान 1 जे आहे ते योग्य आहे. इतर विधाने जे आहेत ते चुकीचे आहेत. म्हणजे जे अनुच्छेद आहे त्याची ही तरतूद नाही. पुढे बघा. विच टाईप ऑफ मॅक्रोमॉलिक्युल्स सर्व ॲज द प्रायमरी कॅटलिस्ट फॉर बायोकेमिकल रिॲक्शन्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स? तर ते प्रोटीन्स. आता DPSP मार्गदर्शकत्वाबद्दल व्हिडिओ पूर्ण तुम्हाला अवेलेबल आहे PYQ स्वरूपात. ओके. 2022 पासून ते डिसेंबर 2026 पर्यंत 25 पर्यंत झालेल्या प्रश्नाचं DPSP संदर्भाचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. प्लेलिस्ट बघा, पॉलिटीचं तुम्हाला मिळेल. भारतीय सैनिकांनी ब्रिटिश इंडिया कंपनी विरुद्ध सुरुवातीला कोणत्या ठिकाणी बंड केला? बराकपूर या ठिकाणी. रिपीटेड प्रश्न. 26 जानेवारी 2025 रोजी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना कोणता प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. खालीलपैकी कोणते शिखर हिमालयातील काराकोरम पर्वतरांगेत आहे? तर ते K2 आहे. ओके. भारतातील सर्वात उंच शिखर K2 आहे. जगातील सर्वात उंच शिखर आहे एव्हरेस्ट. ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढेच प्रश्न पाहूया. नंतरच्या व्हिडिओमध्ये राहिलेले जे रिमेनिंग पार्ट आहेत तेवढे पाहूया. ओके. चला. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.